पटकन. नमस्ते, मी अभिनेत्री प्रबोधनकार मेघना जुजम. वेलकम टू माय चॅनल रिअल स्टोरीज विथ मेघना जुजम. आजच्या या एपिसोडमध्ये आपण अशाच एका हिरकणीला भेटणार आहोत. हिरकणी म्हटलं की अर्थातच आपल्या मुलासाठी जगणारी हिरकणी. आणि आजची हिरकणी आहे अर्थातच आनंदी मावशी, ज्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलं आपल्या मुलाला मोठं करण्यासाठी. चला तर मग ऐकूया त्यांच्याच तोंडून त्यांची संघर्षमय कहाणी. नमस्ते, माझं नाव आनंदी रमेश चव्हाण. मी वारजे मावडीच्या इथं राहते. माझी खरी कहाणी आहे. मुलगा माझा 2.5 वर्ष असताना मालक वारले. त्यानंतर अशी अशी परिस्थिती आली की पोटाला खायचं काय, कुठं आपण कधी कष्ट केले नाही, मालकाने कधी घरच्या बाहेर जाऊन दिलं नाही. त्यामुळे आता इतका मोठा प्रश्न पडला. तिथं जवळ पॉपलेनगर कॉलनी आहे, तिथं मी धुण्या भांड्याचं काम करायला लागली. कधी खायला असायचं, कधी त्यांनी स्वयंपाक दिलेलं खायचं, कधी नसायचं. ज्यावेळेला जर आलं असेल थोडंसं तर ती माझ्या बाळाला चारत होती. मी अशी पाणी पिऊन मी माझ्या घरात झोपत होती. आणि शेजारी पाजारी पण लोक शिळं पाकं आणून देत होते माझ्या मुलासाठी. आता त्यावेळेला काय करायचा हा मोठा प्रश्न आला. ना घर ना दार, राहण्यापुरतं छोटंसं पत्र्याचं शेड, की त्यात आम्ही दोघं त्यात राहू सुद्धा शकत नव्हतो, पाय सुद्धा पसरू शकत नव्हतो. पण त्यातून आम्ही ते दिवस काढले. आता मोठा प्रश्न पडला, मुलाला कसं वाढवायचं आणि कसं सांभाळ करायचा. कधी घराच्या बाहेर मालकाने जाऊ दिलं होतं. पण तेवढ्यात जवळच एक पॉपलेनगर कॉलनी आहे, तिथं मी दुसऱ्या बाटल्याचं काम करून माझ्या मुलाला मी लहानाचं मोठं केलं. आज जे काय आहे ते सगळं मी माझ्या बाळासाठी केलं. आणि त्यातून मग माझ्या मनात एक धैर्य होतं की माझ्या मुलाला मोठं करायचं, शाळा शिकवायचं, घरदार बांधायचं. ह्याच्यावर मी पॉपलेनगरमध्ये धुण्या भांड्याची कामं करायला सुरुवात केली. माझा खूप देवावर विश्वास आहे. मी खूप देवांना मानते. म्हणून माझे सोमवार असायचे, मंगळवार असायचे, माझं जे काय असेल मी देवावर सगळं सोडलं होतं की माझ्या मुलाला व्यवस्थित राहू दे, लक्ष राहू दे. तर असाच एक प्रसंग असायचा की माझा सोमवार असायचा. सोमवार असल्यानंतर मी ज्यावेळेला रविवारी कामं करून यायची, रविवारी संध्याकाळचा स्वयंपाक केलेला असता कामावर, तो स्वयंपाक मला सोमवारी 10-11 वाजता मिळायचा. मग तो स्वयंपाक मी घरी आल्यानंतर मुलाला खाऊ घालायची आणि जे काय राहिलं ते झाकून मी संध्याकाळी उपास सोडण्यासाठी ठेवायची. पण काय वेळा असं व्हायचं, दिवसभर उपास असल्यामुळे कधी खिचडी नाही, कधी चहा नाही. मी निरंकार असं उपास, म्हणजे काय न खाता, पाणी सुद्धा न खाता पिता मी ते सोमवार करायचे. तर ज्या वेळेला संध्याकाळी उपास सोडायला बसायची, मी म्हणायचे आहे आता कामावनं दिलं आपण तर उपास सोडायचं. पण ज्या वेळेला मी जेवायला बसायची त्यावेळेला असा पहिला घास जर आपण खायला लागलो तर त्यावेळेला ते आंबलेलं असायचं. का ते रविवारी संध्याकाळचा स्वयंपाक असतो, तो सोमवारी मला 11-12 वाजता मिळालेला असतो. तो अख्खा दिवस माझ्या घरात. पण ज्या वेळेला तो उपास सुटतो तेव्हा म्हणतात की हात धुवायचा नसतो. त्याच वेळेला मी ते फक्त ताट बाजूला काढायची, मसाला मागून घ्यायची, त्याच्यावर सोमवार सोडायची. म्हणजे माझ्या जीवनातली कहाणी हे सत्य आहे. हा उपास कुठला सोमवार मंगळवार असू द्या, कधी मला वेळेला ताजं अन्न मिळलं नाही, माझ्या मुलाला नाही, काय नाही. जे काय शिळाईत, माझा मुलगा 12 वाजता शाळेत जायचा ना, त्याला माहित आहे आई आता 12 वाजेपर्यंत कामावून येते. जे काय आल्याला विचारायचं आई काय जेवायला आहे. त्याला कधी शाळेत जाताना डबा मिळाला नाही, कधी रुपया मागायला रुपया देऊ शकतो. म्हणजे एवढी परिस्थिती बिकट होती. ज्या वेळेला मी इथून कामाने गेल्यानंतर तो जेवायचा, काय शिळ पाकायचं खायचं आणि मग शाळेत जातो. इतकी कठीण परिस्थिती माझ्या. त्याला पाय चप्पल मिळाली नाही. त्यावेळेला एक स्लीपर 10 रुपयाला मिळायची. माझ्या मुलाला शाळेत जाताना कधी स्लीपर सुद्धा मिळाली नाही, कपडे सुद्धा नाही लवकर मिळाले. आणि शेवटपर्यंत माझ्या मुलाला ह्याच्या त्याच्याकडनं मिळून त्याला बी आणि मी सुद्धा त्याच्या आणूनच मी कपडे वापरले. त्यामुळे मला त्याचं दुःख नाही आहे. पण आज मला दुःख ह्याचं वाटतं की माझ्या मुलाचं काहीतरी छान झालंय, मला त्यात आनंद आहे. तर त्यातच माझा मुलगा काहीतरी 4थी-5वीला असताना एक दिवशी त्याला खूप ताप आला. त्याला आवरलं बिवरलं, आता म्हणलं शाळेत सोडवं त्याला. तर त्याच वेळेला त्याला इतका ताप आला आणि तो असं तापाच्या ह्याच्यात खूप रडायला लागला. मला ती दोरी मारते, मला असं होतंय, मला तसं होतंय, आई मला सोडून जाऊ नको, आई मला सोडून जाऊ नको. त्याला इतका ताप भरला. शेवट तो आज 4थी-5वीला मुलगा असला, मला एकट्याला तो उचलू शकत नव्हता. शेवट शेजारच्या जाऊबाईने येऊन आम्ही दोघींना असं आडवा धरून
त्याला तिथं दवाखान्यात नेलं, तर दवाखान्यात सांगितलं मोठ्या दवाखान्यात नेलं, कारण तो म्हणजे खूप त्याच्यात ताप मेंदूपर्यंत गेला. तर तिथंच मग एक जणी ओळखीचं कोणतरी आल्यानंतर त्यांनी जवळच्या दवाखान्यात नेलं, तिथं त्याला ट्रीटमेंट केलं. पण त्यावेळेला पण अशी परिस्थिती की जवळ माझ्याकडे पैसे सुद्धा त्या मुलाला दवाखान्यासाठी नव्हते, पण गावातलेच होते ओळखीचे, त्यांनी त्या वेळेला मुलाचा दवाखाना केला. असेच त्याचे वडील वारल्यानंतर एक दिवाळी आली. तर दिवाळी आल्यानंतर त्याच्या मला जे काही कामावरून कपडे मिळायचे ते मी माझ्या मुलाला घालत होते. हा दिवाळीचा सण इतका मोठा की आम्हाला घरात दिवे लावायसाठी तेलसुद्धा नसायचे. मी 15-16 वर्ष बिन लाईटीचे राखेलच्या दिव्यामध्ये आम्ही अख्खं दिवस काढले. कारण आमच्या घरात लाईट नव्हती 15-16 वर्ष. पोरगं माझं 10वीला जावेपर्यंत आम्हाला लाईट नव्हती. एक वेळ एक वायरमनने येऊन पाहिलं की मुलगा दिव्यापुढं दिवा होता आणि त्या दिव्याला हात लावून तो अभ्यास करत होता. तर त्या वायरमनला मी विचारलं होतं आम्हाला लाईट मिळेल का? तर त्या वायरमनने सांगितलं ते 2000 रुपये. त्यावेळेला माझी तेवढी परिस्थिती नव्हती. तरीही त्यांनी ते पाहिलं की मुलगा ह्या लहान वयात इतकं पाऊस बाहेर येतो आणि मुलगा असा दिव्याला हात लावून अभ्यास करतो. त्याला खूप वाईट वाटलं. तो म्हणला, मावशी मला 500 रुपये कमी दिलं तर चालेल, पण मी तुम्हाला मीटर बसवून देईल. तर हे त्यांनी भर दिवाळीच्या आधी त्यांनी मला मीटर बसवून दिला. त्यानंतर दिवाळीमध्ये माझ्या मुलाला कपडा मिळाला नाही. बघायचं असं, आई मला फटाकडे दे, आई अमकं दे तेमकं दे, पण मी ते देऊ शकत नव्हते. मी कुणाला मागू शकत नव्हते, कारण तेवढी माझी परिस्थिती इतकी होती की मला आधारच कुणाचा नव्हता. तिथं जी मी राहिली फक्त माझा मुलगा आणि मी. माझ्या मालकाच्या पाठीमागं माझं तिथं कुणीच नाही, ना घरचं आईबाप नाही, ना कुणी नव्हतं. तरी त्या मुलाची म्हणजे अशी परिस्थिती झाली की तो खूप रडायचा. मग शेजारच्या जावं बाबा कोण ते काहीतरी त्याला फुलभाज्या आणून दे, हे आणून दे, अशात त्याचं आम्ही कसं तर ते आनंदात 4 दिवस आम्ही घालवायचे. आणि नसेल त्यावेळेला असं वाटलं की आता आपण काय करायचं, तर मी सरळ गावाकडे निघून जात होती. कारण तिथं शेजारी पाजारी असायचे सगळे, बोलाय चालाय. गावाकडे मामा म्हणून होता, तिथं जाऊन आम्ही आपलं 2-3 दिवस दिवाळी साजरी करायचो. आणि तो 7वीत असताना त्याने पाहिलं घरात परिस्थिती अशी आहे, आई आपली एकटी कमवते, आपल्याला एक टाइम सुद्धा पोटाला जेवण मिळत नव्हतं मुलाला सुद्धा. त्याने विचार केला की मी आई दूध टाकेल, पेपर टाकेल, असल्या पावसात त्याला छत्री पण नव्हती, पण पहाटेचं उठून तो दूध टाकायला जात होता. आणि मी खूप विचार करायचे, आज आपण घरात सकाळ सकाळ आहे आणि आपला मुलगा पावसात दूध टाकायला जातोय. त्यानंतर त्याने असं करून थोडंफार मला त्याचा आधार होत गेला. त्याची 10वी झाली. 10वी झाल्यानंतर तो 7वी-8वीपासून तो थोडं जॉब करायला लागला. जॉब करता करता त्याची 10वी पण झाली. 10वी झाल्यानंतर तो छोटंसं मोठं कामं करायला लागला. त्याचं शिक्षण मी 14वी पर्यंत त्याचं शिक्षण केलं. त्यातून तो छोट्याशा कंपनीत कामाला लागला. तिथून त्याचा मला थोडाफार आधार मिळायला लागल्यानंतर मला थोडंसं बरं वाटलं. नंतर तो कामधंदा करायला लागला आणि मी हे चालूच ठेवलं. पण माझी परिस्थिती अशी होती, असं वाटायचं की मी आता काय करू शकते, मला काय समजत नव्हतं त्यावेळेला. पण मी पपलीनगरमध्ये ज्या वेळेला कामाला गेली होती, तिथं मला मॅडम मेघना झुंजमच्या घरी काम मिळालं. तर त्यांनी मला इतकी साथ दिली की माझा मुलगा त्यावेळेला 2-2.5 वर्षाचा असताना त्यांच्या घरी घेऊन जात होती. त्यांच्या इथं खाणं पिणं राहणं बिणं खूप त्यांनी मला साथ दिली. त्यानंतर माझा मुलगा मोठा हळूहळू व्हायला आम्हाला काही सुद्धा नव्हतं. माझ्या घरात छोटंसं बाथरूम सुद्धा आंघोळीसाठी नव्हतं. म्हणजे खूप छोटंसं घर होतं. पाय सुद्धा आम्हाला पसरा येत नव्हतं. एक पत्र्याचं शेड होतं. त्यानंतर मुलगा माझा 10वीला गेल्यानंतर थोडं सुधारत गेले आणि नंतर मला होम मिनिस्टर म्हणून मेघना झुंजम यांच्याकडे कामाला असताना त्यांच्याबरोबर मग त्यांनी सांगितलं की आता मावशी धुण्या भांड्याचं काम बंद करा, आता मुलगा कामाला जायला लागला, सगळं काय होत आलं व्यवस्थित, तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर होम मिनिस्टर कार्यक्रमाला चला म्हणून. तेव्हापासून मी कामधंदा चालू ठेवला. त्यानंतर त्यांच्याबरोबर होम मिनिस्टर कार्यक्रमाला खूप लांब असं बाहेरच्या ह्याच्यात जायला लागलं. खूप कार्यक्रम छान झाले. कुठं म्हणजे बाहेरच्या धुळे, औरंगाबाद, पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, बारामती, इंदापूर अशा खूप ठिकाणी त्यांच्यावर होम मिनिस्टर कार्यक्रम केला. त्यातून मला बरेच काय अनुभव आले आणि असं वाटायला लागलं की आपल्याला मुलाला आणि काहीतरी करायला पाहिजे. तर हे जे मी कामधंदा करत होती त्यात माझ्या मुलाला यश येण्यासाठी मी खूप कष्ट केलं. पाऊस जर आला तर त्या घरात माझ्या अख्ख्या घरात पाऊसाचं पाणी येत होतं
आम्ही रात्रीच्या वेळी ते पाणी आम्ही ताट भरून दोघं मुलगा आणि मी बाहेर फेकायचो. इतकी परिस्थिती बिकट होती. पण देवाने आम्हाला साथ दिली. आमच्या पाठीचे देव म्हणजे एकच अंबाबाई, हिने आम्हाला खूप म्हणजे काय आम्हाला साथ दिली. माझ्या मुलाला पाठीशी राहिली आणि इथून पुढे सुद्धा माझ्या पाठीशी आहे. आता म्हणजे असं आहे की माझा मुलगा आता आता आमच्यात हे जे मी कार्यक्रम होम मिनिस्टर्स करते, कामधंदा करून मी माझ्या मुलाला मोठं केलं. पण इथून आता जीच आहे, आता माझी परिस्थिती खूप छान आहे. 14वी झाल्यानंतर त्यांनी जॉब करायला सुरुवात केली. जॉब करता करता त्याने थोडंफार बँकेतनं कर्ज काढलं आणि जे पत्र्याचे 4 पत्रे जे होते ते काढून त्याने असं वर खाली घर बांधलं आणि ती वर खाली घर बांधलं आणि तीच पहिली दिवाळी त्याच्या आयुष्यातली खरी दिवाळी ती. पण ते दिवाळी अशी बनवली की त्यावेळेला वर खाली घर होतं, त्यावेळेला खूप पूर्ण घराला लाईटिंग, दिवे, आनंदात साजरी, इतकी आनंदात पहिली दिवाळी होती आमची, त्यामुळे खूप आनंदात साजरी केली. आकाशकंदील लावले, लाईटिंग पूर्ण घरापुरती घराबरोबर होतं. खूप छान मला वाटलं, मला खूप आनंद वाटला माझ्या मुलाचं ते हे बघून. जे असं मला वाटलं की मी जे काही कष्ट केलं त्याचं फळ मला मिळालं. त्यामुळं आता त्याच्याकडं त्यानंतर त्याने 4 व्हीलर घेतली. त्यानंतर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याने एक छोटंसं हॉटेल, चायनीज हॉटेल टाकलं. चायनीज हॉटेल पण आहे आणि त्यानंतर त्याने आता 4 व्हीलर घेतली. 4 व्हीलर घेतल्यानंतर आता 1 BHK फ्लॅट घेतलेला आहे. तर हे सगळं बघून मला खूप आनंद वाटलं, खूप, की माझ्या कष्टाचं, मी जे काही कष्ट केलं, जे काही मी माझ्या कधी अंगाला मला कपडा मिळाला नाही, हे कपडे जे मला या पॉप्युलरनगर कॉलनीत जे जुनं पाणी देत होते, माझ्या 4 वर्ष हे हायवे रोड ज्या वेळेला तयार होता त्यावेळेला मी हायवे रोडने हे जात होती, तेव्हा माझ्या पायाला चप्पल नसायची. ती खर जी असायची ती माझ्या पायाला टोचायची. तसंच त्या मुलाला घेऊन मी कडेला जात येत होते. हे माझे खूप प्रसंग असे आहे की त्या रस्त्याने अख्खं ते सपाट होईपर्यंत मी त्या रस्त्याने बिन पायात, माझी चप्पल नसायची, खडी मला टोचायची. तर माझ्या मुलाने बँकेतून कर्ज काढून घर बांधायचं म्हणला. त्यावेळेला घर बांधण्यासाठी त्याने कर्ज काढलं. पण ज्यावेळेला आम्ही घर बांधाय काढलं ते आमचे भावकी खूप बेकार असते, की त्यांना वाटायचं की हे मुलगा आहे असाच राहावा, वर जाऊ नाही. तर त्यांनी कॉर्पोरेशनला जाऊन तरी त्यांना आम्ही विचारून 5 फूट आम्ही जागा सोडली होती. 5 फूट जागा सोडून आम्ही ते घर आत घेऊन आम्ही छोटंसं घर बांधलं. पण त्या घराला सुद्धा भावकीने आमच्या कॉर्पोरेशनला जाऊन 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 तुम्हाला सांगते, घर पाडण्याचा आदेश द्या, घर पाडण्याचा आदेश द्या, आम्हाला जायला रस्ता नाही, आम्हाला जायचा रस्ता नाही. पण एक वेळ घर तयार झालं, वरचं झालं, खालचं झालं आणि एक वेळ राहिले तर 1 महिना 2 महिने कॉर्पोरेशन थांबले होते, की गावातले नगरसेवक यांनी सांगून थांबवलं होतं. पण हे तो काय ऐकतच नव्हता. त्यांनी जाऊन जाऊन कॉर्पोरेशनला एक वेळ अख्खं पॉपले नगरले गच्च माणसं बुलडर आणतात ना घर पाडायसाठी, बुलडर, त्याच्या मागं 100-500 पोलीस, लेडीज कॉन्स्टेबल आणि हे पब्लिक. इतकं ज्यावेळेला ते बुलडर घेऊन आले घराच्या कोपऱ्यापर्यंत आणि मला कळालं की आता घर आपलं पाडणार आहेत म्हणून, त्या दिवशी मी, कारण लहानाचं मोठं करून उपाय तापासर आपण घर बांधाय काढलं होतं. ज्यावेळेला मला कळलं की आता हे बुलडर, असं आपण म्हणजे नाटकात यात पाहिलेलं असतं, तो बुलडरने अख्खं घर पाडतात. ते घर पाडा आले म्हणून कळल्यानंतर मला असं झटका बसल्यासारखं मी बेशुद्ध पडली. हे सगळं पब्लिक तिथं होतं, इतकी लोक होती, पोलीस, लेडीज कॉन्स्टेबल. एक पोलीस लेडीज कॉन्स्टेबल हे नंतर मी शुद्धीवर आल्यानंतर मला शेजारच्यांनी सांगितलं की ती लेडीज कॉन्स्टेबल पण म्हणायचे, पोलीस पण म्हणायचे की राव आम्ही एवढं कष्ट केलं पण आमच्याने पण एवढं बांधणं झालं नाही. आणि आज ह्या मुलाने एवढं लहानाचं मोठं, बाप नसताना आईने धुण्या भांडीची कामं करून घर बांधलं. तरी भावकीनं असं नाही करायला पाहिजे असं ते बोलायचे. ते सांगत होते की खूप, म्हणजे सगळं सांगायचे की आईने खूप कष्ट केलंय, लहानपणापासून कष्ट केलं, कधी स्वतःला कपडा लागता नाही घेतला, काय नाही, पण आपलं मुलगं व्यवस्थित व्हावं, मुलाचं आयुष्य व्यवस्थित जावं, ह्यासाठी मी खूप धडपड केली. तर त्यासाठी तुम्हाला सांगते, गावचे नगरसेवक दोडके हे त्यावेळेला बोलवण्यात आलं. तर ज्या वेळेला मी बेशुद्ध पडली, अख्खं पोलीस आम्ही तिथं शेजारी भाड्याने खोली घेतली होती घर बांधायच्या टायमात. तर अख्खं कळालं माझ्या मुलाला, मुलगा माझा घरापाशी होता, की
त्याला कळायला कुणी सांगितलं की आई तुझी बेशुद्ध पडली म्हणून. तो ज्या वेळेला घरापासून निघाला की आई माझी बेशुद्ध पडली, फक्त एकच म्हणत होता, मला घर नको, दार नको, माझ्या आईला वाचवा. आणि त्यावेळेला तो धमतीशी खाली पडला. दोघा तिघांनी त्याला उचललं आणि घरापर्यंत आई आई करायला लागलं. म्हणलं मला घर नको. त्याचे मालक बिगर गावचे गावकरी सगळे गोळा झाले होते. तर त्यांनी उचलून उचलून आणलं, मला दवाखान्यात नेलं. तोपर्यंत मी इकडे येईपर्यंत आमचा घराचा कोपरा जो 50-70 हजारचं नुकसान त्या लोकांनी फक्त थांबवलं, वरचं पाडू दिलं नाही गावकऱ्यांनी. आज गरीब परिस्थिती आहे. आज या गरिबीतनं ह्या बाईने उपास तापाशी राहून घर बांधलंय मायलेकरांनी. तर हे करू नका. ह्यांचं काय होतं की 5 फूट जागा सोडून आम्ही बांधलो. पण त्यावेळेला मग ते कोपरा एक 50-60 हजाराचा खर्च आम्हाला आहे. आता सुद्धा तो माझा कोपरा तसाच आहे. तर त्या बुलढाणी तो माझा कोपरा पाडला. मला बेशुद्ध झालं म्हणून मुलाला दवाखान्यात नेली. त्यावेळेला मग त्यांना कारवाई करावी लागली. पण मला त्यावेळेला सुद्धा अख्ख्या गावकरी लोकांनी मला साथ दिली. दोडके बिडके सगळ्यांनी साथ दिले. आलम पठाण, परत देशमुख यांनी सगळे गावकऱ्यांनी आणि शेजारपारच्या लोकांनी साथ दिली. अहो खूप गरीब परिस्थिती आहे, थांबवा. ते देशमुख बिल्डर आहेत ज्यांनी घर बांधलं, ते सुद्धा म्हणले, त्या माणसाला खूप बोलले, अरे आज तुझ्या घरातली भाऊजई आहे, भाऊ तुझा वारलाय, तू असं नाही करायला पाहिजे, उलट तू साथ त्यांना द्यायला पाहिजे. आज ती बाई दुनिया भांड्याचं काम करून आतापर्यंत घर बांधलं, तिला घर नव्हतं, तर तुम्ही तिला साथ द्यायला पाहिजे. ते आयुष्यातली ही माझी कहाणी बघा. घर बांधताना सुद्धा मला भाऊकीने घर बांधून दिलं नाही. त्या मुलाने मी जे काय केलं कष्ट त्याचे त्याने सार्थक करून आज खूप छान आहे. आता बायको पण त्याला खूप आनंद त्याला आवडेल अशी बायको पण मिळाली आहे. आता ते प्लॉट घेतलेलं आहे, सगळं काय व्यवस्थित आहे. एक छोटीशी लहान मुलगी झालेली आहे. आणि मला पण आता म्हणजे की मला कधी चप्पल मिळाली नाही, पण आता मला माझा मुलगा गाडीमधनं फिरवतो, कुठं फिरायला घेऊन जातो, हॉटेलमध्ये जेवायला नेतो, लोणावळा पार्क तिकडं सुद्धा फिरायला घेऊन गेलो. म्हणजे कुठंही जिथं पाहिजे तो म्हणतो माझ्या आईने खूप कष्ट केलं, माझ्याने हाल खूप काढले, उपाशी तापाशी राहून आईने मला लहानाचं मोठं केलं. मी माझ्या आईला कधीच विसरणार नाही अशी त्याच्या भावना आहे. त्यामुळे तुम्हाला कधीही दुखवत नाही असं त्याने आनंदात ठेवलं. असं त्याचं सुखासमाधाने संसार व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. कशी वाटली आपली ही आजची हिरकणी अर्धा तास आपल्या आनंदी मावशी? जसं त्या हिरकणीने तेव्हा आपल्या बाळासाठी जीव धोक्यात घातला, तसंच या हिरकणीने अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केलं. मावशी, खरोखरच तुमचे कष्ट इतके भयानक होते की काही ठिकाणी तुमच्या डोळ्यामध्ये जेव्हा पाणी आलं तेव्हा अक्षरशः आमचे डोळे भरून आले. इतकी तुमची ती संघर्षमय कहाणी होती, पण तुम्ही जिद्द सोडली नाही आणि तुम्ही तुमच्या मुलाला आज शिकून सवरून मोठं केलं. त्याबद्दल खूप छान वाटतंय. तर जाता जाता तुम्ही सगळ्यांना काय सांगा? एवढंच सांगेल, आता ज्या आहेत माझ्यासारख्या आया, त्यांनी असंच लहानाचं मोठं करून मुलांना मोठं केलेलं आहे. तर त्यांना पण माझ्या एवढाच आशीर्वाद राहील की त्यांनी सुद्धा असंच मोठं होऊन आणि माझ्या मुलांनी त्याच्यापेक्षा मोठं होऊन भरभराटायला मिळावं एवढीच माझी आशीर्वाद तुम्ही सगळ्यांना दिला. आणि नक्कीच म्हणजे मी स्वतः तुम्हाला सांगते, नक्कीच तुमचा मुलगा खूप मोठा होणार आणि आकाशाला व्यवस्थित आणणार, यात काही तिळं मात्र शंका नाही. कारण तुमचे आशीर्वाद आता त्याला मिळालेले आहेत एवढे भरभरून. तेव्हा तुम्हाला कशी वाटली आनंदी मावशीची ही संघर्षमय कथा? मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या कथा घेऊन तुम्हाला भेटायला मी दरवेळेस येणार आहे. त्यासाठीच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा एकदा हे चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय आणि जय हिंद. आणि मावशी, तुमचे पुन्हा एकदा आभार की तुम्ही आमच्या या रिअल स्टोरीजमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल मी आपले आभारी आहे. धन्यवाद.